हेल्मेटची सफाई करणार आहे. तर हा माझी ती KTMची व्हिडिओ तुम्ही बघितली असतील ना, ते KTM वगैरे माझीच आहे. तर आज याची आपण सफाई करणार आहे. तुम्हाला माझी पूर्ण माहिती देणार आहे. याला कसं साफ करतात आणि त्याच्यावर काही किटाणू डेक्स काहीतरी लागून जाते. तर पप्पा तुम्हाला माहिती देते. नमस्कार गाईज, दमण विथ माहीमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. मी परेश आणि हा माहीर माझा मुलगा. तर आजचा व्हिडिओ जो होणार आहे हा हेल्मेट क्लिनिंग बद्दल. जसं की माहीरने सांगितलं, तर नेहमी आपण ज्या वेळेस राईडला जातो, कुठेही हेल्मेट वेअर करतो, त्यावेळेस राईडला जाताना किंवा बाईकवर धूळ, रस्त्यावरची धूळ म्हणा किंवा चिखल म्हणा, पावसात असेल तर चिखल वगैरे, किंवा जे बारीक बारीक इन्सेक्ट्स असतात जे वायझरवर आदळतात आणि मरतात, त्याचे डाग म्हणा किंवा असंख्य अशा आहे. त्यातल्या त्यात इनर साईडला ज्यावेळेस आपण हेल्मेट वेअर करतो तेव्हा आपल्या स्वेटिंगनी, घामामुळे तिथे बॅक्टेरिया फॉर्मेशन तयार होतं. सगळं बॅक्टेरिया फॉर्मेशन होतं आणि त्यामुळे मग ते स्किन रिलेटेड इश्यू किंवा इचिंग म्हणा किंवा काही असं तत्सम एक मेडिकली जे आहेत त्या प्रॉब्लेम्स होऊ शकतात. पुन्हा आपण स्नीज करतो, शिंकतो, तेव्हा ते हेल्मेटमध्ये आपल्या शिंकेतून जे व्हायरसेस किंवा बॅक्टेरिया ते तसेच राहतात. तर त्यासाठी क्लिनिंगसाठी एक तर तुम्हाला आतल्या इनर साईड क्लिनिंगसाठी हे सगळे पॅडिंग रिमूव्ह करून, जे रिमूवेबल आहे ऑफकोर्स, LS2चा हा हेल्मेट आहे, सो पॅडिंग रिमूवेबल येते. तर ती पूर्ण पॅडिंग रिमूव्ह करून मग तुम्हाला ते एक माइल्ड डिटर्जंटमध्ये वॉश करणं, पुन्हा मग ते सुकवणं आणि ज्यावेळेस पुन्हा मग तुम्ही ते रिइन्स्टॉल करता त्यावेळेस मग थोडंसं डिस्टॉर्शन किंवा तुमच्या त्या फिटिंगमध्ये जी तुमची फिटिंग असते ती थोडीशी कॉम्प्रोमाइज होते. तर मग त्यासाठी असा एक कुठला पर्याय की जेणेकरून आपल्याला आउटर शेल आणि इनर असं दोन्ही प्रकारे हेल्मेट क्लीन करता येईल विदाऊट पॅडिंग रिमूव्ह करताना. तर त्यासाठी एक चांगलं अतिशय उत्तम प्रोडक्ट आहे, ते म्हणजे कॅल्विनचं हेल्मेट क्लीन. हे एक फोम बेस्ड क्लीनर आहे, जेणेकरून आपण हेल्मेट क्लीन करताना याला कुठल्याही पॅडिंगची रिमूव्ह करण्याची गरज नाही. तुम्ही डायरेक्टली अप्लाय करू शकता, आउटसाईड पण आणि इनसाईड पण. तर चला आता आपण हे कसं अप्लाय करतात, याला कशी हे करायची आहे, यूज करायचं आहे, काय प्रोसिजर आहे याची सगळी माहिती घेऊ. तर चला सुरुवात करूया. तर सर्वप्रथम हे कॅल्विन हेल्मेट क्लीन हे 150 ml ची ही एक कंटेनर बॉक्स, एक कॅन येते. हा स्प्रे कॅन आहे. तर याची किंमत साधारणतः प्राइस दिलेली आहे इथे 295 रुपीज. 150 ml 295 रुपीज. अफोर्डेबल आहे. साधारणतः एक मला असं वाटतं की 10 ते 15 वेळा हे यूज होऊ शकतं. तर याला आता सील आहे, तर हे सील आपण ब्रेक करूया. ओके, हे सील असं ब्रेक होतं. सो कधीही यूज करण्याच्या पूर्वी शेक करा. आणि सर्वप्रथम आपल्याला पूर्णपणे आपण एक काम करूया. पहिले तर हा जो वायझर आहे हा वायझर रिमूव्ह करून घेऊ. तर वायझर रिमूव्ह करण्यासाठी तुम्ही बघू शकता, जेव्हा आपण हेल्मेट ओपन करतो त्यावेळेस हे जे दोन लॉकिंग मेकॅनिझम आहे त्याचे, तर हे असं प्रेस करून पुढे असं स्लाइड करूया. स्लाइड केलं की हे इथून इथे एक खाचा आहे, सॉकेट आहे, तिथून निघतं ते. सेम या साईडला असं करायचं आहे आपल्याला. इथून थोडं स्लाइड केल्यानंतर थोडंसं लेफ्ट करून नंतर वरती करा. एकदम इझिली हा हेल्मेट वायझर निघून जातो. काही तुटण्याचं वगैरे नाही, कारण का हेल्मेट वायझर सांभाळणं खूप महत्त्वाचं आहे, कारण का याच्यावर कुठले स्क्रॅचेस आलेले नको पाहिजे. त्यानंतर हेल्मेट वायझरची किंमत साधारणतः 1600 ते 1700 रुपये येते. LS2चं हे हेल्मेट वायझर आहे क्लिअर. तर सध्या हे आपण इकडे बाजूला ठेवूया. आता मी तुम्हाला दाखवतो की बघा, हा हेल्मेट आत्ताच मी डहाणू राईडला, महालक्ष्मी राईडला गेलो त्यावेळेस खूपच हेल्मेट खराब झालेलं आहे, धुळीने माखलेलं आहे. तर आता आपण याला साफ करूया. कुठल्याही प्रकारची पॅडिंग काढण्याची आवश्यकता नाहीये. नाही तुझा उत्तर इकडे सांगतो, ते उडेल.
की ॲक्शनमध्ये तुम्हाला जेंटली प्रेस करणं गरजेचं आहे. कारण का जर तुम्ही हळू प्रेस केलं तर एक छोटं नोझलमधून ना थ्रेड सारखं येत आहे, तर तुम्हाला जास्त जोरात हे करायची गरज आहे. हे बघा असं करा. हो भाई, काय तुम्ही बघू शकता ते कसं झालं. जर तुम्ही पण करता तर कधी उडू अशा नका. प्रकारे हे आपण केलेलं आहे. आणि आता याला एक साधारणतः 5 मिनिटं आपण राहू असंच देऊया. राहू देऊया, कारण का जेणेकरून ते सुकून हे गेलं. बघा, हे जे आहे ना हे असं त्यामध्ये हे निघतं सगळं. हे बघा, हे डर्ट सगळी ही निघते. याचं जे व्हाईट कलर आहे ते डायरेक्टली येलोइश होत आहे. आता हे जे निघते ते आपण थोडंसं असं लावून घेऊया, म्हणजे जेणेकरून आपण जो फोम आहे तो फुकट जाणार नाही आणि क्लीन होईल. नॉर्मली हे जे वेंट्स आहेत ना हे पण तुम्ही ओपन ठेवा, कारण का जेव्हा आपण वेंट्स ओपन ठेवतो तेव्हा जे फोम जो आहे तो याच्यामध्ये जातो आणि आतमध्ये पण जे काही बॅक्टेरिया किंवा धूळ वगैरे असेल ती साफ होते. भले तो आपल्याला पुसताना आला तरी चालेल, पण तो ॲटलिस्ट तुम्ही तसा ठेवून द्या. आता तुम्ही बघू शकता की जो व्हाईट फोम होता त्याचा कलर जो आहे थोडासा येल्लोइश असा झालेला आहे. तर अशा प्रकारे तुम्ही सध्या एक 5 मिनिटं वेट करूयात. 5 मिनिटानंतर पुन्हा तो आपण त्याला वाईप आउट करून घेऊ, पुसून घेऊ. आणि पुसण्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्याकडे एक मायक्रो फायबर क्लॉथ पाहिजे. मायक्रो फायबर तुम्ही तसं रेग्युलर क्लॉथ यूज करू शकता, पण प्रॉब्लेम असा आहे की रेग्युलर क्लॉथचा जो आहे इश्यू त्याच्याने तुमच्या वायझरवर, तुमच्या हेल्मेटवर मायनर स्क्रॅचेस येऊ शकतात. तुम्हाला जर हेल्मेट खूपच क्लीन आणि विदाऊट स्क्रॅचेस पाहिजे असेल तर तुम्ही मायक्रो फायबर क्लॉथ यूज करू शकता. तुम्हाला एक साधारणतः 100-200 रुपयापर्यंत एक क्लॉथ पडून जाईल. तर हा खूप सॉफ्ट असतो, याच्याने कुठल्याही प्रकारचे स्क्रॅचेस येत नाही. तर आता नॉर्मली 5 मिनिटं झालेली आहेत, तर आपण एक काम करूया. पहिल्यांदा पूर्णपणे हा वाईप आउट करून घेऊ. माहीत म्हणतोय की मी पुसू, पण ना ॲक्च्युली त्याला एक इव्हन साईजने पुसायला लागतं. खरी गोष्ट आहे, अक्षरशः नवीन घेतल्यासारखं वाटतं. इतकं ते सुंदर क्लीन होतंय. पूर्णपणे डर्ट जी आहे ती निघून जाते. तुम्हाला जर पाहिजे असेल तर ॲमेझॉनवर हेल्मेटचे व्हिडिओ बघून असं दिसून जाईल. तर हे पूर्णपणे असं वाईप आउट करून घ्या, जेणेकरून जे काही आहे डर्ट ती याच्यावरून निघून जाईल. आणि खरंच मायक्रो फायबर क्लॉथचा खूपच यूज चांगला होऊ शकतो, कारण का स्क्रॅचेस तुम्ही बघाल तर हे नॉर्मल गोष्ट आहे यार, की आज 10 ते 12,000चा हेल्मेट असतो आणि त्याच्यावर एक सिंगल स्क्रॅच जरी आला, ऑब्विसली की हेल्मेट हा क्रॅश पासून आपल्या डोक्याला प्रोटेक्ट करतं, आपल्याला ब्रेन इंजरी वगैरे होण्यापासून वाचवतं. आणि जेव्हा क्रॅश होतं त्यावेळेस हेल्मेट ऑब्विसली तुटणारच आहे, त्याला डॅमेज होणारच आहे. पण स्क्रॅचेस बघून तरी तो सेफ राहावा, म्हणजे विदाऊट क्रॅश, तर ते जास्त गरजेचं आहे. आणि एक रायडरला त्याचा हेल्मेट खूपच इम्पॉर्टंट असतो. तर तो पण लागले तर हे तुम्ही हे लावून साफ करू शकता. काही हे लावून ओके, तर आपण पूर्णपणे हा वाईप आउट व्यवस्थित केलेला आहे. म्हणजे आउटर शेल्स जे आहे त्याचं तर पूर्णपणे व्यवस्थित क्लीन झालंय. एक थोडंसं चिकटपणा जाणवेल तुम्हाला, पण ते नॉर्मली आपल्या ह्याच्यामुळे येते. फोममध्ये जो सोप सबस्टन्स असतो त्याच्यावर असते. आता हा आउटर क्लीन झालेला आहे. आता आपण याला
आतमधून आतल्या साईडने पूर्णपणे क्लीन करून घेऊ. तर लक्षात ठेवा, माझा एक इथे ब्लू आर्मरचा ब्लूटूथ एक हेडसेट आहे आणि दुसरी गोष्ट माऊलीचा माईक जो आपण ब्लॉगिंगसाठी वापरतो तो आहे. तर तो तेवढा कव्हर करून तेवढं वॉश करून घ्या, हे क्लीन करून घेऊयात आपण. तर तुम्हाला तुम्ही बघू शकता की आतल्या साईडला काय करायचंय. तर नॉर्मली पप्पा मम्मी खूप मारेल. ते पण बाकी खरं आहे. पप्पांना म्हणत होतं की मम्मी खूप मारेल आम्हाला. तर अशा प्रकारे झालं जो तर ऍक्च्युअल मध्ये कसं आहे की हे फोम बेस असल्यामुळे ना, ज्यावेळेस तुम्ही स्प्रे करता तेव्हा त्यातला फोम हा निघून जातो. निघून येतोच. तर तो तुम्ही डायरेक्टली कुठे स्प्रे करा. तो सगळ्या स्प्रे मध्ये हे बघा. असतो. गाईस दोन ते एवढं उडतंय आज तर मम्मी आमचा खामच काढेल. तर अशा प्रकारे हा पूर्णपणे तुम्ही क्लीन ते हे बघा. ही पॅडिंग पण पॅडिंगला जरी ते ऍब्झॉर्ब करत असलं तरीही तुम्ही बिंदास मारू शकता, कारण का ते नंतर ती आहे वाळून जाईल. हा बोल. तर जर तुम्ही रायडिंगला जाता तर तुम्हाला कोणता स्पेशल कॅमेरा पाहिजे असेल तर हे आपलं आजू आणि बाजूला ही थोडीशी माहिलचा ज्ञान आहे, तर तो ऐकून घ्या. तर बाजूला जर दोन कॅमेरे लागलेले असतात, ते पुढे कॅमेरा आणि एक मागे कॅमेरा असतो. तो इथे तुम्ही बघू शकता, तिथे आपण कॅमेरा लावतो आम्ही. तर तो कॅमेरा असतो ज्याचा मागे आणि पुढे पण हे असतो कॅमेरा. त्याची अपलोड करायला गळ्यामध्ये तुम्ही यूज करून बघितलं तर ब्लॅक वाटेल. जर तुम्ही असं लावलं कुठेतरी इथे तर तुम्हाला गायब दिसणारच नाही ते की तो कॅमेरा. असं वाटेल का तर कॅमेरा आहे. बेसिकली इन्स्टा 360 बद्दल सांगतोय की तो कॅमेरा जो आहे तो म्हणजे नॉर्मली 360 कॅमेरा असल्यामुळे 360 कॅप्चर करतो आणि जेव्हा तो स्टिकला वगैरे लावला होतो तेव्हा ती स्टिक गायब होते. इन शॉर्ट असं तो सांगतोय आणि खरंच त्याचं ऑब्झर्वेशन खूप चांगलं आहे. तर अशा प्रकारे आता आपण आतून पण पूर्णपणे हे केलेलं आहे. आता जस्ट हे बघा, तुम्ही बघू शकता, तुम्हाला जर दिसत असेल तर हे बघा, ही खूपच डर्ट होती इथे जी आता साफ होते. जर तुम्हाला पण स्प्रे पाहिजे असेल तर बायो लिंकला भेटून जाईल. तर आता आपण साफ पूर्णपणे आतून साफ करूया. तुम्ही इकडे लहान आहे. पुसून घ्या नॉर्मली, पूर्णपणे वाईप आउट करून घ्या. आणि पूर्ण जेव्हा तुम्ही हेल्मेट सॅनिटाईज करता किंवा क्लीन करता तर एक सर्वात मोठी गोष्ट एक लक्षात ठेवा की क्लीन केल्यानंतर ॲटलिस्ट 24 आवर्स तो ड्राय करायला ठेवा एक रूम टेम्परेचरला. कारण का गरम आहे. तुम्ही डायरेक्टली तसा यूज करू शकत नाही. त्याच्यामध्ये शेवटी फोमचा जो आहे तो मॉइश्चर असतोच, तर डोळ्यामध्ये जाऊ शकतो. तो पूर्ण हे व्हायला 24 आवर्स लागतात. आणि पावसाळ्यात जर तुम्ही हेल्मेट क्लीन करत असाल तर ऑलरेडी वातावरणात खूप सारं मॉइश्चर असतं, तर तुम्ही त्यासाठी पण हा एक असा स्प्रे ज्याच्यावर आपण पाणी पण पडलं तो खराब झाला तर आपण त्याला ऑलवेज परत पण चांगलं करू ओके. शकतो. माहिती एक मिनटं, ते बघू शकतात आम्ही स्टिकर पण लावले. स्टिकर हे नोज पॅड आपण रिमूव्ह करून घेऊ, कारण का याच्यात हे आहे बघा, यामध्ये पूर्ण फोम आहे ते आपण साफ करून घेऊ किंवा त्याला थोडंसं एकदा क्लीन करून घेऊया.
आणि याच्या आधी मी तुम्हाला ॲक्च्युली मी अजून एक हेल्मेट क्लीनर यूज करत होतो, ते होतं पुटोलिनचं. आणि ज्याप्रमाणे मी आत्ता एक फर्स्ट इम्प्रेशन जो सांगतोय कॅल्विन क्लीनचा, तर तो जो आहे तो नॉर्मली मला कम्पॅरेटिव्हली पुटोलिन याच्यापेक्षा चांगला वाटतोय. मी तुम्हाला दाखवतो, माझ्याकडे आहे पुटोलिनचं एक हे. माहीत बेडरूममध्ये एक क्लीनचं हे बघ, ते आण जरा, आपलं पहिल्याचं हेल्मेट क्लीनर. तर माहीत घेऊन येतोय मी तुम्हाला. तोपर्यंत आपण हे जे आहे नोज पॅड ते लावून घेऊ. हां राईट. तर हे आहे पुटोलिनचं हेल्मेट सॅनिटायझर. ॲक्च्युअलमध्ये माझं फर्स्ट इम्प्रेशन जो आहे, मी व्हिडिओज बघितले तेव्हा कॅल्विन क्लीनचे हेल्मेट क्लीनर जे होते त्याचं रिव्ह्यूज चांगले होते. बट पर्सनली जर मी तुम्हाला सांगू तर कॅल्विन क्लीनपेक्षा तुम्ही पुटोलिनचं सॅनिटायझर, हेल्मेट सॅनिटायझर यूज करा. हे इव्हनली स्प्रे होतं आणि एक जो स्टिकीनेस असतो तो याच्यात कमी आहे. तर आता शेवटी एक नॉर्मली 2-3 वेळेस यूज केल्यानंतर आपल्या ॲज एक्झॅक्टली रिझल्ट कळेल की कशा प्रकारे हा वर्क करतो, याचं स्मेल कसं आहे किंवा जो रेसिड्यू काही ठेवतो का. तर हे सगळं आपण माहिती घेऊया आता. अशाच प्रकारे आपण, आणि मी तुम्हाला आत्ता मे बी पुटोलिनचं माझं पूर्ण संपलं असेल तर याचं मी स्प्रे करून दाखवतो तुम्हाला. हे बघा, याच्यावर खूप सारे डाग आहेत. हे बघा, तुम्ही बघू शकता जो पुटोलिनचा जो स्प्रे आहे हा एकदम इव्हन स्प्रे होतोय. खूपच इव्हन. आणि जो एक्स्ट्रा फोम जो आहे तो पण नोझलला जास्त येत नाहीये. सो कम्पॅरेटिव्हली फर्स्ट इम्प्रेशनमध्ये माझा तरी जो पुटोलिन मला एक बेस्ट चॉईस वाटतोय. आता कॅल्विनचं मला हळूहळू त्याच्या म्हणजे मे बी त्याची जी कॅन आहे त्यामध्ये काही मॅकॅनिझम वगैरे काय डिफरन्स किंवा काय, किंवा त्याचा जो मेन आफ्टर यूज रिझल्ट कसा आहे तो कळेल, तेव्हाच मी काही एक्झॅक्ट रिव्ह्यू देऊ शकेल. सो आता हा 1-2 मिनटं आपण इथे ठेवूया. सुकायला मी पुसका वाईप आउट करून घेऊ. वाईप म्हणजे पुसून घेऊ. ओके. आणि नेहमी एक लक्षात ठेवा, जेव्हा पण तुम्ही वायझर क्लीन करता तेव्हा वायझर हा असा एका साईडनीच क्लीन करा. असं नुसतं घासू नका, जेणेकरून त्याच्यावर खूप सारे स्क्रॅचेस उठण्याचे चान्सेस जास्त असतात. मी आणि पहिल्यांदा सांगितल्याप्रमाणे वायझर जे आहे हे महाग येतात. साधारणतः 1500-1600 रुपयापर्यंत वायझर येऊ शकतात. तर तुम्ही अकॉर्डिंगली तसं हे करा. हे बघा, असं इव्हनली एकदाच वाईप आउट करून घ्या. ओके. लावण्याचं मेकॅनिझम पण खूप इझी आहे. जसं आपण काढलेलं अशाच प्रकारे या इथे जे सॉकेट आहे हेल्मेट लॉकचे, इथे तुम्ही असं पहिले वरती करून लावून घ्या. त्यानंतर खाली स्लाइड करा. खाली स्लाइड केल्यानंतर पुन्हा एक तुम्ही इथे बघा, हा जो एक खटका आहे इथेच एक सॉकेट आहे, याला असं दाबून प्रेस करून पुढे बघा हा बसला, या याच्यामध्ये बसून जातो. हा सेम या साईडला इथे प्रेस करून हा बसून गेला. बस काहीच नाही, आता जस्ट झालं. खूप इझी आहे. कसं आहे, तर तुम्ही बघू शकता की पहिले खूपच डर्टी वाटत होता हेल्मेट, म्हणजे याच्यावर खूप माती, चिखल सारखं हे सबस्टन्सेस जमा झालेले. तर ते पूर्णपणे क्लीन झालेले आहे आणि हेल्मेट खरोखर नवीन सारखाच दिसतोय आता पुन्हा. तर अशा प्रकारे
कॅल्विनचं हेल्मेट क्लीन आणि पुटोलिनचं हेल्मेट सॅनिटायझर हे तुम्ही परचेस करू शकता ॲमेझॉनवरून. पुटोलिनचं मिळणं थोडंसं कठीण आहे, तुम्ही स्टोअरमध्ये ते मिळू शकते, तर तुम्ही स्टोअरमधून मी तुम्हाला बाईंग लिंक जी आहे ॲमेझॉनवरची वगैरे देऊन ठेवतो, तो तुम्ही ती डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन चेक करा. तर कसा वाटला आजचा हा व्हिडिओ आपल्या बाईक रिलेटेड? अशाच बाईक रिलेटेड अन्य व्हिडिओसाठी ब्लॉगिंगसाठी आमच्या भ्रमण विथ माही या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. बाय.